नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, शेतीसोबतच पशुपालन आणि कोंबडी पालन हा आजकाल ग्रामीण भागामध्ये उत्पन्नाचा एक उत्तम पर्याय बनत चाललाय। केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेअंतर्गत कोंबडी पालनासाठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत केली जाते। या योजनेअंतर्गत तुम्ही कोंबडी पालनासाठी प्रकल्प खर्चाच्या 50% पर्यंतचं अनुदान मिळवू शकता। उदाहरणार्थ, जर तुमच्या कोंबडी पालन प्रकल्पाचा खर्च हा 20 लाख रुपये असेल तर तुम्हाला 10 लाख रुपये अनुदान मिळू शकतं आणि जर खर्च 50 लाखांपर्यंत गेला तर कमाल 25 लाख रुपयांपर्यंतचं अनुदान मिळू शकतं। या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावं, कुठली कागदपत्र लागतील आणि कसा अर्ज करावा याचीच माहिती आपण या व्हिडिओतनं जाणून घेतोय। मित्रांनो, ही योजना ग्रामीण भागातील शेतकरी, एंटरप्रेनर आणि उद्योजक आणि सर्वसामान्य व्यक्तींसाठी अत्यंत खास आहे। कोंबडी पालनासारख्या व्यवसायाला चालना देण्यासाठी 50% सबसिडी सरकार देते, ज्यामुळे तुमचा आर्थिक भार हा कमी होतोय। शिवाय ही योजना रोजगार निर्मिती, पोल्ट्री फार्मिंग क्षेत्रामध्ये नाविन्य आणि उत्पादकता वाढवण्यासाठी प्रोत्साहन देते। या योजनेच्या माध्यमातून तुम्ही हॅचरी, ब्रूडर युनिट किंवा मदर युनिट स्थापन करू शकता, ज्यामुळे तुमच्या व्यवसायाला एक प्रकारची सबसिडी सरकार देते। या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निकष आपल्याला पूर्ण करावे लागतात आणि यामुळे तुम्हाला अनुदान मिळवण्यासाठी कुठलीही अडचण येत नाही। यामध्ये अर्जदार हा वैयक्तिक FPO, SHG किंवा JLG गटाचा सदस्य असू शकतो। कोंबडी पालनासाठी प्रशिक्षण घेतलेला किंवा या संबंधीचा अनुभव असलेला व्यक्ती यासाठी पात्र राहील। प्रकल्पासाठी स्वतःची किंवा भाडे तत्वावरती जमीन चालेल। त्यानंतर बँकेकडनं कर्ज मंजूर झालेलं असावं किंवा स्वयं वित्तपोषित प्रकल्प असावा आणि सर्व कागदपत्र ही KYC मध्ये उपलब्ध असावीत। या योजनेअंतर्गत अर्ज करताना काही कागदपत्र तुम्हाला तयार ठेवावी लागतील। यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक किंवा मग कॅन्सल चेक, प्रकल्पाचा अहवाल, त्यानंतर प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि पत्त्याचा पुरावा। यामध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, यावरती क्लिक करून तुम्ही तिथे पोर्टलवरती जाऊ शकता। इथे तुम्हाला एंटरप्रेनर म्हणून म्हणजेच उद्योजक म्हणून नोंदणी करावी लागेल। नोंदणीसाठी मोबाईल नंबर टाकून तुम्हाला OTP द्वारे रजिस्ट्रेशन पूर्ण करावं लागेल आणि त्यानंतर आवश्यक कागदपत्र अपलोड करून तुम्हाला अर्ज सादर करावा लागेल आणि तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती स्टेटस या पोर्टलवरती जाऊन तपासू शकता। या योजनेअंतर्गत तुम्हाला 2 हप्त्यांमध्ये पैसे दिले जाणार आहेत। पहिला हप्ता प्रकल्प सुरू झाल्यावरती आणि दुसरा हप्ता प्रकल्प पूर्ण झाल्यावरती होईल। यासाठी तुम्हाला शेडचं बांधकाम, इलेक्ट्रिक किंवा ब्रूडर, चिक फीडर, ड्रिंकर यासाठी तुम्हाला पैसे मिळणार आहेत। त्यानंतर पालक स्टॉकची किंमत मिळणार आहे। हॅचरी आणि मदर युनिटसाठी देखील उपकरणं मिळणार आहेत। कोंबडी प्रकल्पासाठीचा खर्च हा 1000 पालक पक्ष्यांसह हॅचरी युनिटमध्ये मिळू शकतो। यामुळे तुम्हाला पोल्ट्री फार्मिंगमध्ये मोठ्या प्रमाणावरती उत्पन्न घेता येईल। या योजनेच्या माध्यमातून तुम्ही कमी गुंतवणुकीतून मोठा व्यवसाय उभारू शकता। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्हाला आजच तुम्ही स्वतःचं कोंबडी पालन सुरू करू शकता, कुक्कुटपालन सुरू करू शकता आणि यासाठी तुम्हाला सरकार मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडी देत आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।